आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर। राज्यासमोर आर्थिक संकट वाढलंय, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। राज्याच्या महसुलात 3% तूट, राज्यावरील कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होते। पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्यातही योजना 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना योजनेमुळे फायदा होईल, तर प्रीपेड मीटर बसवणार नाही, फडणवीसांची घोषणा। महाराष्ट्रात अवघ्या 9 महिन्यात 1,39,434 कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक। राज्यातील परकीय गुंतवणुकीचा गेल्या 10 वर्षातील विक्रम। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती। आदिम जमातीसाठी महायुती सरकार विविध योजना राबवणार। पंतप्रधान जनमान योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी करणार। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न। राज्यात प्रीपेड मीटर बसवण्यात नाही, तर घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणं अनिवार्य आहे। स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना दिवसाला 10% सूट मिळेल। विधानसभेतून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। काही झालं की शिंदेंच्या कामाला स्थगिती दिली अशी बातमी येते। स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, विधानसभेत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेत विरोधकांचा गोंधळ। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी सभागृहाला माहिती दिली नाही। सभागृहात चुकीचा पायंडा पाडला जातोय, विरोधकांचा आरोप। अनिल परबांच्या कालच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आज सत्ताधारी चांगलेच आक्रमक। यावेळी विधान परिषदेत 3 वेळा तहकूब करण्यात आली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर अनिल परबां विरोधात सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। अनिल परबांच्या वक्तव्याचा निषेध करत निलंबनाच्या कारवाईची मागणी। तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येताना तोकडे कपडे घालू नये, मंदिराची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी आहे। ड्रेस कोड लागू करण्याची पुजारी महामंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे। याच अधिवेशनात कायदा झाला पाहिजे, उदयनराजेंचं सरकारला आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर उखडून टाका, माध्यमांशी बोलताना उदयनराजेंची प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या कबरीसाठी 2011 पासून जवळपास 6.50 लाख खर्च, तर शिवरायांच्या महाराष्ट्रातील एकमेव मंदिराला कमी मदत मिळते। औरंगजेब आणि त्याच्या कबरीचं उदात्तीकरण होणार आहे का? हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी हा सवाल विचारलाय। महेश मोतेवारकडून पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जादा पैशांचा आमिष। महेश मोतेवारचा ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ समोर। जुन्या साथीदारांसोबत मोतेवारची दौलत प्राईड नावाची नवी कंपनी।